मराठा आरक्षणाची धग अजून शांत झालेली नाही। राज्यामध्ये नुकतेच 12 लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आले, पण हे पुरेसे आहे का? अजिबात नाही। मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिला आहे। हा इशारा इतका मोठा आहे की आगामी विधानसभा निवडणुकांचे पूर्ण गणितच बदलू शकते। काय आहे जरांगे पाटलांचा नवा प्लॅन? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपण सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर मित्रा, गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील। शिंदे समितीच्या अहवालानुसार राज्यामध्ये तब्बल 48 लाख कुणबी नोंदी सापडल्या आणि त्या आधारे 12 लाखांहून अधिक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली। राज्य सरकार याला आपले यश मानत आहे, पण मनोज जरांगे पाटील यांचे समाधान झालेले नाही। त्यांनी आता सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि सरसकट आरक्षणासाठी पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची हाक देण्याचे संकेत दिले आहे। जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही गावोगावी जाऊन सरकारची कोंडी करू, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार स्पष्ट केले आहे की सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे, पण कायदेशीर टिकणारे आरक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मात्र जरांगे पाटील आता कोणतेही सबब ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत। यामुळे आगामी काळात मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आंदोलनाचे मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू झाले। 12 लाख प्रमाणपत्र दिली गेली असली तरी उर्वरित समाजाला सरसकट आरक्षणाची मागणी कायम आहे। आता ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील काय म्हणाले तर आम्हाला अर्धवट न्याय नकोय, सोयरीची अंमलबजावणी त्वरित करा, अन्यथा मराठा समाज पुन्हा रस्त्यावरती उतरेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे। फक्त आश्वासने न देता ठोस कृती करा, अशी मागणी विरोधक करत आहेत। त्याचबरोबर मराठा तरुणांमध्ये आरक्षणाबाबत पुन्हा एकदा मोठी जागृती आणि संतापाची लाट आहे। गावोगावी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे आणि जर सरकारने तोडगा काढला नाही तर राज्यामध्ये पुन्हा एकदा रस्ता रोको, मोर्चे आणि राजकीय नेत्यांना गावबंदी यासारखी आंदोलने उग्र रूप धारण करू शकतात। तर तुम्हाला या संपूर्ण घटनेवरती काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।